Good morning everyone. Today in the second video regarding our first unit, that we are dealing with the Homecoming written by Rabindranath Tagore. Today we are going to deal with the next part of the lesson. In first part we have seen, or in first video we have seen the introductory part of this lesson, how Fatigue is a mischievous boy, how he is a ringleader, how he conducts various naughty activity in his village, etc. And now we are going to be on the next page. We are going to deal with the next page. In last video or in last part we have seen that there is some kind of a quarrel between Makhan and Fatigue, and that quarrel extends to a particular level and they fight. In fact, it is Makhan who beat the Fatigue. Makhan जो लहान असतो, यंगर असतो, तो फटीकला मारतो आणि माखन रडत रडत घरी जातो. आता फटीक त्याला माहिती आहे व्हॉट विल हॅपन ॲट होम, घरी काय होणार आहे. मदर विल मिसअंडरस्टँड हिम, आई त्याचा गैरसमज करून घेईल आणि नंतर काय प्रॉब्लेम होईल हे सगळं तो विचार करत नदीच्या कडेला बसलाय. ॲट दॅट पर्टिक्युलर टाइम अ मिडल एज मॅन कम टू दिस रिव्हर शोर. एक मध्यमवयीन पुरुष त्या नदीच्या कडेला येतात आणि ते विचारतात वेअर द चक्रवर्ती लिव्स अँड ही मिसगाईड हिम टू. आणि याचा स्वभावच थोडा वात्रट असल्याने हा त्यांनाही मिसगाईड करतो. ही सेज आय डोंट नो, गो अँड फाइंड आउट युअर सेल्फ. लेट अस हॅव टू द नेक्स्ट. But now a servant come down from a house and told Fatigue his mother wanted him. See, Fatigue don't want to go to home. फटीकला घरी जायचं नाही, कारण ही नो व्हॉट इज द सिच्युएशन ॲट होम. घरी काय परिस्थिती त्याला माहिती. माखन रडत रडत घरी गेलाय, त्याला माहिती आहे नेहमीच्या सवयीप्रमाणे माखन त्याच्याबद्दल चुकीची माहिती आईला सांगेल आणि आई गेल्या गेल्या त्याचा समाचार घेईल, त्याला मारेल, त्यांना बीट करेल. सो ही डोंट वॉन्ट टू गो टू होम. बट नाव सर्वंट कम, आता घरातला सर्वंट आलाय आणि तो माखनला घेऊन जातो. फटीक रेफ्यूज टू मूव. फटीक हालायला सुद्धा नाही म्हणतो, नाही मी येणार नाही, आय विल नॉट कम टू होम. But the servant was master of this occasion. But servant was a master of this occasion means servant used to this situation. असं नेहमी घडत असतं. अशी परिस्थिती वारंवार त्याच्या घरामध्ये घडत असते आणि he knew what should be do. आणि मग बघा तो काय करतो. He took Fatigue up roughly and carried him kicking and struggling in important reach. तो जो सर्वंट आहे तो फटीकला उचलतो, खांद्यावर टाकतो आणि घरी घेऊन जातो. फटीक नाही म्हणतो, हातपाय हलवतो, बट इट इज इन व्हेन. त्याचा काही उपयोग होत नाही. When Fatigue came into the house, his mother saw him. She called out angrily, "So you have been hitting Makhan again?" आणि बघा फटीकला बघितल्या त्याची आई म्हणते, "खरे परत माखनला मारतो? यू आर हिटिंग माखन अगेन." परत मारतो. मी किती वेळा तुला सांगितलं डोंट बीट हिम, ही इज युअर यंगर ब्रदर अँड स्टील यू आर बीटिंग हिम. आणि तो तरी तू त्याला मारतोय. वाय यू आर बीटिंग हिम, तू त्याला का मारतोय असं त्याची आई त्याला विचारते. अगेन हा शब्द महत्वाचा आहे. अगेन अगेन म्हणजे काय, यापूर्वीही असे इन्सिडेंट्स घरामध्ये वारंवार किंवा नेहमी घडत असतात. फटीक सेड सडनली. फटीक आन्सर इमिडिएटली, नो आय हॅवंट. हू टोल्ड यू दॅट. नाही मी तर नाही मारलं. कुणी सांगितलं तुला. हू टोल्ड यू दॅट. His mother shouted, "Don't tell lies. You have." खोटं बोलू नको, तू मारलेलंच आहे. Now what is the situation? बघा परिस्थिती काय. His mother has made his mind. Misunderstanding. फटीक बद्दल मिसअंडरस्टँडिंग तयार करून ठेवली तिने. आर यू गेटिंग इट. का फटीक मारतो म्हणजे मारतो. वी नो द रियालिटी. आपल्याला रियालिटी माहिती आहे. फटीकने माखनला मारलेलं नाही, उलट माखनने फटीकला मारलेलं आहे आणि तो रडत रडत घरी आलाय. आर यू गेटिंग इट. सेम थिंग इज हॅपनिंग. तो म्हणतो नाही मी नाही मारलं. आई म्हणते नाही तू मारलेलंच आहे. फटीक सेड सडनली, आय टेल यू आय हॅवंट. यू आस्क माखन. मी मारलेलं नाही आई, प्लीज आस्क माखन. वाटलंस तर तू माखनला विचार, मी त्याला मारलेलं नाही. बट माखन थॉट द बेस्ट टू स्टिक हिज प्रिव्हियस स्टेटमेंट. ही सेड, येस मदर, फटीक डिड हिट मी. आणि तो त्याला माहितीये आता आपण जर म्हटलो नाही मारलं नाही तर आई आपल्याला मारेल खोटं बोलले म्हणून. So he says, yes mummy, yes mother, this Fatigue has beat me. त्यांनी मला मारलेलं आहे. Fatigue patience was already exhausted. आता मात्र फटीकचा संयम संपतो. ऑलरेडी माखनने फटीकला मारलेलं असतं.
तरी तो काही म्हणत नाही. माखन घरी येऊन आईला खोटं बोलतो तरी तो काही म्हणत नाही. आणि आता आई त्याच्या समोर तो खोटं बोलतोय. आता संयम संपतो. कुणाचा? फटीकचा. बघा, he could not hear this injustice. He rushed at Makhan and hammered him with blows. Take that, he cried, and that for telling lies. संयम संपतो. तो म्हणतो खोटं बोलतो, मी मारले, आता घे. 1 2 3 तो त्याला मारतो. फॉर टेलिंग लाईज. खोटं बोलतो ना, यू आर टेलिंग लाईज, दॅट इज वाय आय एम बीटिंग यू. हिज मदर टूक माखन साइड इन अ मोमेंट. आता आई समोर फटीक माखनला मारतोय. आईचा लगेच विश्वास बसून जातो. हा मी असतानाच मारतोय, मी नसताना तर याचं काय करत असेल. आर यू गेटिंग इट? सो वन्स अगेन फटीक प्रूव्ड रॉंग इन द आईज ऑफ हिज मदर. त्याच्या आईच्या डोळ्यामध्ये फटीक पुन्हा एकदा खोटं ठरतो. सी व्हॉट हॅपन. beating him with his mother took Makhan's side and pulled Fatik away, beating him with hands. When Fatik pushed her aside, she shouted out, what you little villain, would you hit your own mother? आणि तो म्हणतो, तू आता तुझ्या आईला मारशील? You are going to hit your mother? Who says? आई म्हणते. Because see, this is one of the particular situation. This is one of a particular situation when you will find that these incidents makes a mother a very, what we can say, misjudgment of Fatik. Fatik बद्दल एक misjudgment किंवा एक गैरसमज करून घेण्याची प्रक्रिया अशी हळूहळू सुरू असते. It was at this crucial juncture the grey-haired stranger arrived. He asked what was the matter. Fatik looked shocked and ashamed. आणि तेवढ्या काही वेळातच तो विशंबर, ज्याला फटीकने पूर्ण गावभर फिरवलं असतं खोटा रस्ता दाखवून, तो येतो. आर यू गेटिंग इट? आर यू अंडरस्टँडिंग इट? अँड व्हॉट ही सेज, व्हॉट इज द सिच्युएशन, काय घडतंय. आणि त्याला बघून फटीकला आणखी वाईट वाटतं. ही फील अशेम, ही फील सॅड दॅट वन्स अगेन आय गॉट टू रॉंग. But when his mother stepped back and looked at the stranger, her anger was changed to surprise. तिचा आईचा जो त्याला बघून, विशंबरला बघून आईचा जो अँगर असतो, राग असतो, इट चेंज इन टू सरप्राईज. तिला आश्चर्य होतो. फॉर शी रेकग्नाइज हर ब्रदर अँड क्राईड. आणि तो तिचा भाऊ असतो आणि ती रडते. व्हाय दादा, व्हेअर यू हॅव कम फ्रॉम. दादा, का असं केलं? तू केव्हा आणि कुठून आलेला आहे? As she said these words, she bowed to the ground and touched his feet. ती त्याच्या पाया पडते. See, there is a difference between culture. हा प्रत्येक भागामध्ये, संस्कृतीमध्ये बदल आहे. आपल्याकडे बहीण किती लहान असली तर भाऊ किती मोठा असला तर भाऊ बहिणीच्या पाया पडतो. इन आवर मराठी कल्चर. बट इन वेस्ट बेंगॉल जिथे ही स्टोरी आहे, तिथं ही जी बहीण आहे ती तिच्या भावाच्या पाया पडते. आणि ही सेज, दादा, व्हेअर हॅव यू बीन? And she touches the feet. Her brother had gone away soon after she had married and he had started business in Bombay. बघा, तिचा जो भाऊ आहे, हिचं लग्न झालेला, तो मुंबईला निघून जातो आणि तिथे तो बिझनेस सुरू करतो. He started a business there in Mumbai. His sister had lost her husband while he was in Bombay. आणि तो जोपर्यंत मुंबईत असतो तेव्हाच हिचा पती म्हणजे फटीकचे वडील वारतात. अँड इट वॉज अननोन. त्याला काही माहित नाही. ही नेव्हर नो एनिथिंग अबाउट दिस. व्हॉट इज वेअर माय सिस्टर इज, व्हॉट इज हॅपनिंग टू हर, एक्सेट्रा. बिकॉज ही इज देअर इन मुंबई फॉर द सेक ऑफ बिझनेस अँड देअर वेअर नो व्हॉट वी कॅन से means of communication as today we have. Bishambar had now come back to Calcutta and had once made inquiries about his sister. He had then hastened to see her as soon as he found out where she was. आणि तो कलकत्त्याला रिटर्न करतो. बिशंबर फ्रॉम मुंबई टू कलकत्ता, settle his business in Calcutta, and once he understand what happened to his sister, he rushed to his home, her home. आणि तो लगेच तिच्या घरी तिला भेट देण्यासाठी येतो. The next few days were full of rejoicing. Now, after so many days, a brother comes to meet his sister and the whole family is full of joy. आणि पूर्ण कुटुंब अतिशय आनंदामध्ये हसून खेळून राहते. Because after long time there are moments of happiness to his home. The brother
आफ्टर अन एज्युकेशन ऑफ 2 boys. नंतर भाऊ चौकशी करतो बिशंबर. व्हॉट इज द करंट सिच्युएशन ऑफ द एज्युकेशन. माखनचं काय चालू आहे, फटीकचं काय शिक्षण चालू आहे. ही वॉज टोल्ड बाय हिज सिस्टर दॅट फटीक वॉज अ परपेच्युअल नॉनसेन्स. आणि त्याची बहीण म्हणजे फटीकची आई त्याला सांगते माखन इज अ परपेच्युअल म्हणजे नॉनस्टॉप 24 तास कंटिन्यू नॉनसेन्स नको त्या गोष्टी करत असतो. अजिबात अभ्यासाकडे लक्ष नाही. ही इज नॉट सिरियस अबाउट हिज एज्युकेशन, ही इज नॉट सिरियस अबाउट हिज करियर, ही इज नॉट सिरियस ॲट होम ॲट ऑल. सो शी कंप्लेन्स अबाउट ही वॉज लेझी, डिसओबिडियंट अँड वाईल्ड. तो एक लेझी आहे, आळशी आहे, डिसओबिडियंट, तो कुणाचं ऐकत नाही, अँड मोर इम्पॉर्टंटली ही इज अ वाईल्ड. वाईल्ड म्हणजे रागीट आहे, जंगली स्वभाव आहे, तो मारतो झोडतो एक्सेट्रा. But Makhan was as good as gold, as quiet as lamb, and very fond of reading. आणि माखन बद्दल आई वाकी स्तुती करते. दिस हॅपन्स टू इन एव्हरी होम. प्रत्येक घरामध्ये हे घडत असतं. ही सेज माखन इज अ व्हेरी गुड लॅम्ब. अगदी लहान गाईचं बाळ पिल्लू असतं ना तसं. इट इज व्हेरी कूल, इट इज व्हेरी सायलेंट, ही इज व्हेरी ओबिडियंट, ही हॅज नंबर ऑफ क्वालिटी, ही इज ॲज गुड ॲज गोल्ड. जसं सोनं आहे ना तसं तो आहे, व्हॅल्युएबल. Bishamber kindly offered to take Phatik to his sister's hand and educate him with his own children in Calcutta. Now the proposal to take Phatik with him. आता प्रस्ताव मांडतो तो बिशंबर, मी फटीकला घेऊन जाऊ का, माझ्या मुलांसोबत तो कलकत्त्यात शिकेल, सो दॅट ही कॅन हेल्प हर मदर हिज सिस्टर टू लूज सम बर्डन. फटीकचा जो बर्डन आहे थोडा कमी होईल, याला थोडी शिस्त लागेल, शाळेत जाईल, म्हणून मी त्याला घेऊन जाऊ का. द विडो मदर रिडीली ॲग्रीड. ती विधवा आई ती लगेच म्हणते ओके घेऊन जा. When his uncle asked Phatik if he would like to go to Calcutta with him, he joined knew no points. He said, "Oh yes, uncle," in a way that made me quite clear that he meant it. बघा, त्याने तोच प्रस्ताव फटीकला विचारला, "Will you come with me to Calcutta?" कलकत्त्याला माझ्यासोबत येशील का? Are you getting it? His joy knew no bound. फटीकला आनंद गगनात मावेना. He became very happy. Yes, I will come. I want to come. It was an immense relief to the mother to get rid of Phatik. She had prejudiced against the boy and no love was lost between two brothers. बघा, सिच्युएशन अशी होती. Phatik's mother feel very relaxed. Take him away. शी हॅज प्रेज्युडाइज, पूर्वग्रह दूषित असतो फटीक बद्दल. एव्हरीथिंग म्हणजे सगळं वाईट गुण फटीक मध्ये आहे, सगळे चांगले गुण माखन मध्ये, असं तिच्या मनामध्ये एक तयार झालेलं असतं सिच्युएशन. बट दिस इज नॉट द केस. फटीक इज व्हेरी गुड ॲट हार्ट. फटीक मनामधून खूप चांगला असतो, पण इट इज नॉट बीन नोन टू एनीबडी. इट हॅज नेव्हर कम आउट ऍक्च्युअली. अँड no love was lost between two brothers. She was very daily fear that would either drown Makhan someday in the river or break his head in a fight. तिला नेहमी भीती असायची बाहेर खेळायला गेल्यावर, एक तर हा फटीक माखनला नदीत नेऊन फेकेल, ड्रॉन हिम इन टू द रिव्हर, और ही विल ब्रेक हिज हेड, कधीतरी भानगडीमध्ये मारामारीमध्ये डोकं फोडून टाकेल. इट वॉज ऑलवेज मॅटर ऑफ वरी, मॅटर ऑफ व्हॉट वी कॅन से टेन्शन इन हर माइंड. At the same time, she was somehow distressed to see Phatik's extreme eagerness to get away. पण फटीकचं इगरनेस, फटीकला असं वाटत होतं मी केव्हा कलकत्त्याला जाईल, व्हेन आय विल ट्रॅव्हल टू कलकत्ता. त्या इगरनेस मध्ये तिला भीती पण होती. व्हाय ही वॉन्टेड टू गो टू कलकत्ता, म्हणजे माझ्या डोक्याला जो त्रास आहे तो उद्या माझ्या भावाच्या डोक्याला नको व्हायला. दॅट वॉज ऑल्सो देअर सम इन हिज माइंड, इन हर माइंड, फटीक्स मदर्स माइंड. ओके, विल स्टॉप हियर. टुमॉरो वी विल पोस्ट अनदर व्हिडिओ that will deal with the next part of this lesson. Okay, thank you.